आणि वाजव वाजव घोडा सोडायला लागतो. बाहेर आल्यानंतर परत आल्यानंतर पूर्ण झाला आणि पुत्र कामेटची करण्याची तयार झाली. वशिष्ठ ऋषीवर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याकडे भारतात जोरदार या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण स्वागत करू. खबरदार सुमंत प्रधान प्रधान आहे. त्यांना आणण्यासाठी जात आहे. राजा दशरथाचं जे मंडळ होतं, राज्य कारभाराचं जे मंडळ होतं, ते राज्य कारभारावर एक सर्वात वरचं जे होतं, आपण म्हणतो ऋषीचं मूळ आणि नदीचं मूळ शोधून याची एक मराठीत म्हण आहे. त्या पद्धतीनं त्या अष्टऋषी मंडळाचे प्रमुख होते वशिष्ठ ऋषी. वशिष्ठ ऋषींनी स्वयंशासित अशा प्रकारचा एक समाज निर्माण केला होता. कारण संपन्न करण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या ऋषींना बोलवले, वेगवेगळ्या प्रकारचे राजे आले आणि यज्ञाची सांगता शरयू तीरावरच्या शरयू नदीच्या उत्तर तीरावर खाली बसा सगळे. शरयू तीरावर ज्या महिला आहेत कृपया रूम मध्ये बसा. समोरच्या रूम मध्ये बसा. दशरथ राजे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सुमंत प्रधान आले. सुमंत प्रधानाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. होशियार खबरदार दशरथ राजे पधार रहे हैं. सुमंत प्रधान या ठिकाणी सुमंत प्रधानाचं आगमन झालेलं आहे. तर आपल्या परतूर नगरीत वास्तव्यात असलेले हे कलाकार आहेत. दरवर्षीप्रमाणे आपली भूमिका चला महिलांनी थोडं पाठीमागच्या सभागृहात बसा.
महिला बंधू भगिनींनो, लाडक्या बहिणींनो, पाठीमागं बसा. तर कृपया मला थोडं शांत करा. राज्यात मी बसतो. शांत बसा. आपण पाठीमागं बसा. शांततेने ऐका. एक एक प्रसंग आपल्या समोर येत आहे. या ठिकाणी राजा दशरथ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. होशियार खबरदार, कांदे महाराज पधार रहे हैं. या ठिकाणी राजा दशरथ अयोध्या नगरीचे राजे या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. स्थानापन्न झालेले आहे. सुमंत प्रधानांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि यानंतर पुत्रकामेष्टी यज्ञासाठी आपली सर्व तयारी सुरू होत आहे. म्हणून त्या पुत्रकामेष्टी यज्ञासाठी एका ऋषीला आणायचं होतं. शृंग ऋषी. त्या शृंग ऋषी हा कश्यपाचा मुलगा, पांडवांचा मुलगा शृंग ऋषी. अशी कथा आहे. या शृंग ऋषीची कथा आहे. त्या पाठीमागे सांगतो की या शृंग ऋषीला त्रिसास गावात नव्हता. आपल्या चला समोर साईडला द्या. या ठिकाणी कांदे महाराज यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. कांदे महाराज या ठिकाणी एक महत्वाचं पात्र. होशियार खबरदार, वशिष्ठ ऋषी पधार रहे हैं. वशिष्ठ ऋषी पर्यंत कांदे महाराजांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आता रामनवमीच्या दिवशी आपल्याला सर्वांना उपवास आहे. परंतु या ठिकाणी कांदे महाराज गळ्यात कांदे, रात्री कांदे, दिवसा कांदे, कधी भूक लागली की कांद्याची भाजी खाणारे कांदे महाराज, परंतु त्यांना सुद्धा या यज्ञामध्ये आमंत्रित केलेलं आहे. अशा प्रकारचे कांदे महाराज या ठिकाणी आगमन झालेले आहे. बरं, त्यांना मंत्र वगैरे येतात का तुम्हाला? पहिले आम्ही आमचा परिचय करून देतो. आम्ही कर्नाटकचे खूप महान पंडित आहोत. आमच्या एवढं विद्वान या धर्तीवर कोणी नाही. आणि इथे जो यज्ञ होतोय त्यासाठी मला आमंत्रित न केलं, त्यामुळे मला राग आला. पण मी तो राग बाजूला सोडून इथे आलो, कारण की मला माहिती होतं मी आल्यावरच हा यज्ञ पूर्ण होईल. आणि मी आता माझे मंत्र इथे सगळ्यांसमोर सादर करतो. आता यज्ञात न बोलवता आला तर त्याला वापस करता येत नाही. एक तर तुम्ही गळ्यामध्ये कांदे टाकून आला. रामनवमीचा दिवस आहे, यज्ञाचा दिवस आहे, पण यज्ञ करीत असताना कांदे वगैरे खात नाहीत. पण ठीक आहे, तुम्ही आलात, तुमचं स्वागत. तुम्हाला मंत्र वगैरे येतात? कर्नाटकातून आलात, छान. तुम्ही चांगले मंत्र म्हणून दाखवा. घोडिम्मा घोडिम्मा चरती 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 उठती 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 चरती नदीच्या काठी. घोडिम्मा घोडिम्मा हसती 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 बसती उठती चरती नदीच्या काठी. घोडिम्मा 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 चकलकची चाचो चकलो रंगंडो वंडो लकलकटम अक्को टक्को इडी इडी इडिगो इडिपा इडिपा चिक चिकटो गिली गिली मल सुरसुर मल पक्कना को हुकुकुरे टुकुकुरे पक्कना को चिक्को बिक्को सिली सिली सिलिगो मगदुम चिकुदुम चिकटकचो. ओडिम्मा
मित्र म्हणले तुमचं स्वागत. निर्माण व्हावी, स्त्री काय करावी यासाठी चालेल त्यांच्याकडे अप्सरा पाठवले. त्यांना फुलवून त्या ठिकाणी लोमपादानं त्यांच्या राज्यात आणलं होतं. त्या अशा पद्धतीनं शृंगऋषी त्यानंतर आपल्या राजाचे पुरोहित वशिष्ठ ऋषी यांचं आगमन होत आहे. या अयोध्येच्या राज्याचे सर्व असणारे गुरुकुलात राहणारे संपूर्ण राज्यावर वशिष्ठांचा शब्द हा प्रमाण होता. वशिष्ठांनी सुद्धा एक राज्य निर्माण केलेलं होतं. वशिष्ठांनी एक स्वयंशासित समाज निर्माण केला होता. तर अशा वशिष्ठांचा, परंतु त्यांनी राज्यकारभार केला नाही. तो क्षत्रियांना दिला, इक्ष्वाकुकुळाला त्यांनी राज्य देऊन टाकलं. अशा प्रकारे या ठिकाणी वशिष्ठ महर्षींचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. होशियार, खबरदार, गंधर्व नियम पधार रहे हैं. ठीक आहे. वशिष्ठ ऋषी या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वशिष्ठ ऋषींनी रामाच्या अगोदरही या अयोध्येमध्ये जे राजे होते, इक्ष्वाकू वगैरे आदिराजे, त्यांना सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. अशा प्रकारचे वशिष्ठ ऋषी हे वेदातल्या 7व्या मंडलाचे जनक होते. सगळ्या क्षेत्रामध्ये निपुण असा त्यांचा अभ्यास होता. वशिष्ठ ऋषी केवळ अशी संकल्पना मनातून काढून टाका, ऋषी म्हणजे फक्त जाडी जटा वाढवलेला नसतो. त्या ऋषीला परमोच्च अशा प्रकारचं ज्ञान असतं. तर गुरुकुलात राहणारे, आश्रमात राहणारे त्यांचं एक समाजकारण, राजकारण, धर्मकारण या सगळ्या गोळीमध्ये ते तरबेज होते. आणि शेवटी वशिष्ठाचा शब्द हा जो वशिष्ठाचा शब्द अंतिम असायचा, लक्षात घ्या. राजमान करणारे किंगमेकर, आजच्या भाषेत किंगमेकर राहून सुद्धा राजाच्या राजवडात न राहणारे, स्वतंत्र अस्तित्व असणारे वशिष्ठ या ठिकाणी आगमन झाले. यानंतर गंधर्वाचं गायन या ठिकाणी त्या शृंगऋषीला बोलवण्यासाठी त्या ठिकाणी गणिका आलेली आहे, रंभा आलेली आहे. आणि या रंभेचं या ठिकाणी गायन ऐकल्याशिवाय, नर्तन पाहिल्याशिवाय ती शृंगऋषी अयोध्येत येणार नव्हते. होशियार, खबरदार, शृंगऋषी पधार रहे हैं. नाही आता तिकडे यांच्याकडे तिकडे जाते. आता इकडे यायची गरज नाही. शृंगऋषी या ठिकाणी गंधर्वाचं गायन होईल. रघुनंदना राम रघुनंदना राम रघुनंदना आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, राम रघुनंदना राम रघुनंदना राम रघुनंदना. मीन अहिल्या कापितनारी, मीन अहिल्या कापितनारी, मीन जानकी राजकुमारी, मीन जानकी राजकुमारी, मीन रामची वेडी जबरी, वेडी जबरी, धामदास आनंद चिंतन
रंबा पावना श्री रघुनाथा चला रंग द्या चला आगमन झालेला आहे आणि श्रृंगर्षीच्या आगमनाबरोबर यज्ञाची या ठिकाणी सांगता आहे पुत्र कमिटी यज्ञाची कौशल्या सुमित्रा काही यांना डोहाळे झाले आणि त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे डोहाळे झाल्यानंतर त्यानंतर या ठिकाणी श्रृंगर्षींनी तर बघा श्रृंगर्षी या ठिकाणी बसतील यज्ञ पूर्ण झालेला आहे आणि या यज्ञाच्या पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी यज्ञ नारायण प्रसन्न झाले आणि त्यांनी पायसदान दशरथा घे हे पायसदान त्या पायसाचं दान केलं आणि 3 राण्यांना 3 प्रसाद देऊन दोघींचा उरलेला प्रसाद जो आहे कैकेयी थोडी नाराज झाली होती तिला दोघींचा अर्धा भाग दिला तो कैकेयीनं घेतला आणि अशा प्रकारे या ठिकाणी चैत्र मास आता वेळ आपला खूप होत आलेला आहे तर या ठिकाणचे जे श्लोक आहे श्लोक म्हणल्यानंतरच तुम्ही गुलाल टाकायचा आहे वसंत राम जन्माचा जो श्लोक आहे वसंत ऋतू चैत्र मास शुक्ल पक्षी नवमी दिवस सूर्यवंशी जगन्यवास सूर्यवासरी जन्मला योगायोगात रविवार सुद्धा आहे प्रभू रामचंद्राचा वार हा रविवार आहे माध्यान्नाला चंड किरण पुष्य नक्षत्र साधून अवतरला रघुनंदन पूर्ण ब्रह्म जगद्गुरु श्रीराम प्रभू रामचंद्र भगवान की अशा प्रकारे प्रभू रामचंद्राचा या ठिकाणी जन्म झालेला आहे अयोध्या नगरीमध्ये सगळ्यांना आनंदी आनंद झालेला आहे आज दुपारी 3:30 वाजता उद्यानपासून शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे 10 ते 5 पर्यंत जेवण्यासाठी उद्यान आहे शोभायात्रेची शोभायात्रा 3:30 वाजता उड्डाणपुलावरून निघणार आहे त्या ठिकाणी दर्शन नंतर घ्या आरती होऊया तुम्ही सर्वांनी मला सहन दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद